तर नमस्कार मित्रांनो. शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. कारण की मित्रांनो 2020 आणि 22 या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, आपत्ती काळामुळे नुकसान झालं, ज्यामध्ये पाऊस, वारा, इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं, तर या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई ते वाटप करण्यात येणार आहे. तर त्याचबद्दलचा ऑफिशियल जी-आर 27 मार्च 2024 रोजी इथे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. तर त्या जी-आर मधील ए टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसेच महाराष्ट्रातील ते कोणते जिल्हे ज्या जिल्ह्यांतर्गत नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, त्या पण संपूर्ण जिल्ह्यांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी नक्कीच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा जी-आर आहे. तर राज्यात सन 2020-22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत शुद्ध पत्रिका इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तर यामध्ये शासन निर्णयामध्ये काय म्हटलंय, तर सन 2020-22 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतपिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानाकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी सम क्रमांकाच्या दिनांक 21/2/2024 शासन निर्णयानुसार निधी वितरित करण्यास मान्यता इथे दिलेली आहे. तर यामध्ये निधी किती वितरित करण्यात येणार आहे, तर यामध्ये जवळपास 10,664 कोटी इतका निधी वितरित करण्यात येणार आहे, जो की सर्व शेतकऱ्यांच्या हितासाठी आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या जी-आर मध्ये याबद्दलची संपूर्ण माहिती दिलेली आहे. यामध्ये काय म्हटलंय, तर 2020-22 या कालावधीमध्ये ज्या पण शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे जर की पाऊस, वारा, इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं, तर अशा संपूर्ण बाधित शेतकऱ्यांना आता 2024 मध्ये याबद्दलची नुकसान भरपाई इथे देण्यात येणार आहे. तर यासाठी जवळपास 10,664 कोटी इतका निधी वितरित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने इथे दिलेला आहे. तर यामध्ये मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील असे कोणते 26 जिल्हे आहेत ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटणार आहे, तर यामध्ये पाहू शकता तुम्ही विभागीय आयुक्तालय इथे दिलेले आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये विविध विभाग दिलेले, तर यामध्ये कोकण विभागामधले संपूर्ण जिल्हे इथे ॲड आहेत. यामध्ये रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग अशा प्रकारचे संपूर्ण जिल्हे इथे दिलेले आहे. नंतर यामध्ये नागपूर विभाग आहे, नंतर नाशिक विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग आणि अमरावती विभाग अशा प्रकारे 5 विभागांतर्गत 26 जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण नुकसान भरपाई प्रसिद्ध करण्यात आले, जाहीर करण्यात आलेले आहे. तर संपूर्ण शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत निधी वाटप करण्यात येणार आहे. तर नक्कीच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी आनंदाची ठरणार आहे. तर मित्रांनो, इथे पाहू शकता या जी-आर मध्ये कोणत्या जिल्ह्यांतर्गत किती निधी वाटप करण्यात येणार आहे त्याची संपूर्ण लिस्ट इथे दिलेली आहे. आणि जी-आर ची पण PDF ची लिंक तशी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, जिथे जाऊन तुम्ही हा जी-आर डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती होती. मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.